नमस्कार शेतकरी मित्रांनो, पुढील आठवड्यात या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर हेक्टरी 8,500 रुपये ते 22,500 रुपये खरीप पीक विमा जमा होणार। नमस्कार शेतकरी मित्रांनो, धाराशिव जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी खरीप पीक विमा संदर्भात आताची सर्वात मोठी बातमी आणि आनंदाची बातमी आपल्यासमोर आलेली आहे। या जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये खरीप पीक विम्याची रक्कम महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जमा केली जाणार आहे। यासाठी भारतीय कृषी विमा कंपनीकडून 81 कोटी रुपयांची रक्कम मंजूर करण्यात आलेली आहे। तर या जिल्ह्यात कोणते कोणते शेतकरी पात्र आहेत आणि कोणते तालुके यामध्ये सामील आहेत? मित्रांनो, धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पुढील आठवड्यात ही रक्कम जमा करण्यात येणार आहे आणि या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात खरीप पीक विम्याची रक्कम जमा केली जाणार आहे। शेतकरी मित्रांनो, आपल्याला माहितच आहे की धाराशिवमध्ये दुष्काळी परिस्थिती शेतकऱ्यांना 79 कोटी मिळवून देण्यासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत खरीप 2020, 2021 आणि 2022 व 2023 मधील धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या हक्काचे रुपये 79 कोटी रुपये हे मंजूर झाले होते। आता हे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाले नव्हते। आता सर्व धाराशिव जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांसाठी खरीप पीक विमा ची रक्कम 769 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात येणार आहे।